नमस्कार, आपण पाहत आहात कलमवीर मराठी लाईव्ह। सेमगाव तालुक्यातील वाढोणा येथील भीम टेकडीवरील भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे। तसेच धर्माबाद तालुक्यातील माष्टी येथे दलित समाजावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सेनगाव शहरात जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बुद्ध अनुयायी, महिला आणि युवक सहभागी झाले होते। बुद्ध मूर्ती विटंबना करणाऱ्यांना तात्काळ अटक करा, दलितांवरील अत्याचार बंद करा अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी देखील मोर्चात सहभागी होत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली। दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे। कलमवीर मराठी लाईव्ह, सेनगाव प्रतिनिधी विश्वनाथ देशमुख। व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी 100% बंद ठेवला। कशामुळे ठेवला तर गौतम बुद्धाचे विचार सर्वांना पटत असतात आणि पटत आहेत। आणि ही गोष्ट या सेनगाव तालुक्यासाठी खरंच दुर्दैवी आहे आणि हिंगोली जिल्ह्यासाठी सुद्धा दुर्दैवी आहे। माझी पोलीस प्रशासनाला, या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की आपण येत्या 8 दिवसामध्ये त्या आरोपीला अटक करा, अन्यथा संपूर्ण जिल्हा बंद केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। कारण की कुठल्या एका धर्माचा, कुठल्या एका जातीचा विषय नाही, हा पूर्ण संविधानाचा, या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं, सगळ्याला समतेनं संविधानानं जगण्याचा अधिकार दिला, त्या अधिकाराचा विषय आहे। आणि आपल्या या हिंगोली जिल्ह्यामध्ये अशा घटना खूप तुरळक होतात आणि या घटना होऊ नये यासाठी जे कोणी ते हे असतील, नराधम असतील, त्याला चांगला चोप द्यावा लागणार आहे। निश्चितच पोलीस प्रशासनानं त्याला तात्काळ अटक करावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराज, जय भीम। विषमतावादी संदेश दिलेला नाही, शांतीचा, समानतेचा संदेश दिलेला आहे। तरी त्या मनवाजाला प्रशासनाला विनंती करतो की ते कोणी समाजकंटक आहे त्याला पकडून त्याला जेल बंद करावं व त्याच्यावर कठोर कारवाई करावं अशी सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं व सर्व सेनगाववासीच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतो। तात्काळ तुम्ही आरोपींना पकडा व त्यांच्यावर कठोर कारवाई करा, नाही तर याच्यापेक्षा सेनगावच बंद नाही, पुरा महाराष्ट्र बंद होईल या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं असं मी प्रशासनाला आवाहन करतो की आम्ही शांत आहात, याच्यामुळे तुम्ही आम्हाला कमी समजू नका। आम्ही सेनगावच काय अख्खा महाराष्ट्र बंद करू शकतो, कारण बुद्धाने आम्हाला शांतीचा, समतेचा आणि समानतेचा मार्ग दिलेला आहे। म्हणून आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो शासनाला की जे कोणी माथे फिरू नाही, ते मनवादी विचाराचा सरणीचा गावगुंड आहे, त्याला पकडून कठोरातली कठोर शिक्षा त्याला झाली पाहिजे अशी भारतीय बौद्ध महासभा मी तालुका अध्यक्ष संजय वाघमारे या वतीनं बोलतो व सर्व आणखीन काही मान्यवर बोलणार आहेत। इथंच थांबतो। जय भीम।